राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता संसद भवनाच्या दिशेने रवाना होतील। राष्ट्रपति भवन से राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू नए संसद भवन पहुंचेंगी। इस ऐतिहासिक बग्गी में और साथ ही उनके प्रेसिडेंट बॉडीगार्ड्स यानी घुड़सवार अंगरक्षक। सध्या आपण हे दृश्य बघतो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवीन संसद भवनाकडे रवाना होत आहेत आणि जी नेहमीची परंपरा आहे त्यानुसार या बग्गीमध्ये राष्ट्रपती हे संसद भवनाकडे रवाना होतात। आज राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल आणि त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प देश की सेनाओं उद्या सादर केला जाईल। मात्र या अधिवेशनाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरच सुरुवात होणार आहे। पहली नागरिक देश की त्यांच्या सगळ्या या प्रस्थान कर सुरक्षा रक्षकांसह आता संसद भवन की तरफ द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत आपल्या त्या आता संसद भवनाकडे रवाना होत आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेला आहे आणि आता राष्ट्रपती सुद्धा संबोधित करणार आहेत। पण सध्या ही थेट दृश्य बघतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती नवीन संसद भवनाकडे रवाना होत आहेत। राष्ट्रपति का कारवा अब धीरे धीरे राष्ट्रपति भवन के प्रांगण से आगे बढ़ता हुआ। सध्याची थेट दृश्य आपण राष्ट्रपती भवनासमोरची बघतोय आणि राष्ट्रपती भवनासमोर राष्ट्रपति के घुड़सवार अंगरक्षक मान दिल्यानंतर भारतीय सेना की सबसे पुरानी द्रौपदी मुर्मू या सगळ्या सुरक्षा रक्षकांसह नवीन संसद भवनाकडे रवाना होत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्राचं सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपती अभिभाषण करतात आणि त्यानंतर या अधिवेशनाला सुरुवात होते। त्याच्यामुळे आज आधी द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे संबोधित केलं त्यानुसार आता संपूर्ण बजट सत्र आज अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही। जर निवडणुका जवळ असतील तर नेहमीच्या परंपरेप्रमाणे दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचे काही निर्णय जाहीर केले जातील असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। काफिले की दाहिनी ओर कमांडेंट जबकि बाईं ओर डिप्टी कमांडेंट। राष्ट्रपति भवन का ये सुंदर प्रांगण जयपुर स्तंभ फिलहाल तस्वीरों में नजर आता हुआ। संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार आहेत। मात्र तत्पूर्वी समोर घेऊन येताना आणि समृद्ध विरासत को दर्शाते हुए किस तरीके से अत्यंत सुंदर वास्तुकला का नमूना ये आप देख सकते हैं इन तस्वीरों में जो काफिला है वो धीरे धीरे आगे बढ़ रहा है। आयरन गेट एक मुख्य पहचान में से एक राष्ट्रपति भवन की राष्ट्रपती या संसद भवनामध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर त्यांचं अभिभाषण सुरू होईल। ते नेमकं काय संबोधित करतायत दोन्ही सभागृहांना हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। राष्ट्रपति भवन से आगे रायसेना हिल्स की तरफ बढ़ता हुआ केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे आणि हे अधिवेशन होण्यापूर्वी पंतप्रधान आणि राष्ट्रपती
आगे चल रहे संबोधित हैं। करतात। राष्ट्रपती अगदी काही क्षणापूर्वी के घुड़सवार पंतप्रधान मोदींनी अंगरक्षक संबोधित केलेलं आहेच दोन्ही सभागृहांना आणि संपूर्ण देशाला। आणि आता राष्ट्रपती सुद्धा दोन्ही सभागृहांना संबोधित करतील आणि त्यांचं अभिभाषण झाल्यानंतरच अधिवेशनाला सुरुवात होईल। ऋषि, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू राष्ट्रपति भवन से प्रस्थान कर रही हैं ऐतिहासिक संसद भवन की तरफ और काफी राष्ट्रपतींचं हे आगमन होतानाची दृश्य थेट दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजवर बघतोय। उनके घुड़सवार अंगरक्षक जिन्होंने पहले राष्ट्रीय सल्यूट उनको दिया और अब आगे बढ़ता हुआ उनका कारवा। बिल्कुल, ये निश्चित तौर से ऐतिहासिक पल है जब राष्ट्रपति का कारवा इस समय बढ़ रहा है। ऐतिहासिक बग्गी आहे ज्याच्यामध्ये बसून ही नई संसद भवन परिसर की ओर राष्ट्रपती सध्या जायला निघालेल्या आहेत आणि अगदी काही क्षणात त्या दाखल होत आहेत भवनामध्ये। राष्ट्रपति द्रौपदी आणि आजूबाजूला असणारे त्यांचे हे घोडेस्वार अंगरक्षक सध्या आपण दृश्यामध्ये बघतोय। जो बजट सत्र है उसका जो सगळ्या प्रोटोकॉल्सचं पालन करून राष्ट्रपती अगदी काही क्षणात आता या भवनामध्ये दाखल होतील, त्यांचं अभिभाषण होईल आणि मग अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। जी, इसका एक अलग ऐतिहासिक पहलू है और इस बग्गी का उपयोग 1984 दृश्य आपल्यासाठी पुरेशी बोलकी आहेत। प्रचंड थंड वातावरण सध्या त्या ठिकाणी आहे, पसरलेलं हे धुकं आणि त्याचं चित्र सध्या आपण बघतोय। आणि याच वातावरणात केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे, ज्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनाकडून रवाना झालेल्या आहेत आणि अगदी काही क्षणात संसद भवनात पोहोचतात। नवीन संसद भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा यांच्या नेतृत्वात सगळं मंत्रिमंडळ काम करत असताना आता हा अर्थसंकल्प या वर्षीचा उद्या सादर होणार आहे। निर्मला सीतारामन तो सादर करतील। थोड़ी सी धुंध है और कोहरा है, लेकिन जो दृश्य है वो मनोहारी दृश्य है, मन को छू लेने वाले। जरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर असल्या तरी सुद्धा पूर्ण अर्थसंकल्प सादर न करता ज्याप्रमाणे प्रथा आहे, ज्याप्रमाणे ही परंपरा आहे की पुढच्या सगळ्या कामकाजासाठी दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या काही घोषणा, अशा पद्धतीचे काही निर्णय हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये सादर केले जातील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच काही वेळापूर्वी जेव्हा त्यांनी संबोधित केलं दोन्ही सभागृहांना तेव्हा म्हटलं होतं। देख सकते हैं रायसेना हिल से विजय चौक की तरफ अग्रसर राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू का एक काफिला। पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। प्रसन्नजी, आपण बघतोय आता राष्ट्रपती अगदी काही क्षणात पोहोचतील भवनामध्ये आणि अभिभाषण सुद्धा होईल त्यांचं। काय साधारण अपेक्षित आहे आजच्या या अभिभाषणामधून आणि मुख्य म्हणजे उद्याच्या अर्थसंकल्पामधून सामान्य जनतेसाठी? रिद्धी, आपल्याला कल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचा हे शेवटचं अधिवेशन आहे आणि यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याला जरी आपण बोली भाषेमध्ये अर्थसंकल्प म्हणत असलो तरी ते प्रत्यक्षात लेखानुदान आहे। लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत जे देशाच्या खर्चाची तजवीज करायची असते ती याच्यात केली जाईल आणि त्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्वाचा असेल। एक तर अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की कदाचित सरकार काही लोकप्रिय घोषणा सुद्धा जाहीर करता येऊ शकतात, ज्यामध्ये कदाचित बेरोजगार तरुणांना विशिष्ट प्रकारचा भत्ता, शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना आहेत त्याची रक्कम जवळपास 50% वाढवली जाऊ शकते आणि आरोग्य सेवा अशा संदर्भातल्या ज्या लोकांपर्यंत थेट पोहोचणाऱ्या योजना त्या बाबतीत काही घोषणा केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती या निमित्तानं नव्या संसदेत पहिल्यांदा येत आहेत। आपल्याला कल्पना आहे जेव्हा नवीन संसद जनतेला अर्पण करण्यात आली किंवा जो उद्घाटन सोहळा झाला होता त्यावेळी राष्ट्रपतींना न बोलवण्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती, सरकारवरती धारेवर धरलं होतं आणि टीकेचा विषय झाला होता। त्या पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रपती येत आहेत ही एक महत्वाची गोष्ट असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रपती या निमित्तानं जेव्हा सरकारच्या कामाचा आढावा घेतील, संबोधन करतील त्यामध्ये अनेक मुद्दे आपल्याला स्वतःला कल्पना आहेच। एकतर आता नुकताच झालेला राम मंदिर सोहळा असेल, जी अशा अनेक मुद्दे खरं तर प्रसन्नजी याच्यामध्ये उपस्थित निश्चित होऊ शकतात। तेव्हा राष्ट्रपती नेमकं अभिभाषणामध्ये काय सांगतायत, दोन्ही सभागृहांना कशा पद्धतीने संबोधित करतायत याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजवर निश्चित वेळोवेळी प्रेक्षकांना देणार आहोत।